जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. तुकाराम महाराज परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, साधना करत असताना एक विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचतात. ती अवस्था म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था. आणि स्थितप्रज्ञ अवस्थेपर्यंत गेल्यानंतर एक आलेला साक्षात्कार, आलेला अनुभव या अभंगातून प्रतिपादन करतात. विठ्ठल हो. आता विशिष्ट दोन गोष्टी या ठिकाणी निर्माण होतात, प्रश्न उपलब्ध होतात. म्हणजे असे की आपण सगळे देखील भगवंताचे भक्त आहोत, आपण सगळे देखील भगवंताचे साधक आहोत, आपण सगळे देखील भगवंताची भक्ती परमार्थ करत आहोत, नाही का? यात शंका नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज सुद्धा भगवंताची भक्ती करत होते, परमार्थ करत होते. परमार्थाचा त्यांचा प्रवास आणि परमार्थाचा आपला प्रवास. म्हणजे कीर्तन म्हणजे कशासाठी आहे हे आधी समजून घ्या. कीर्तन याच्यासाठी आहे की आपल्याला, बरं का, आपला चालत असलेला परमार्थ संतांच्या शब्दात म्हणजे संतांच्या गुण्यात बसतो का नाही बसतो याच्यासाठी आजचं कीर्तन. विठ्ठल थोडक्यात सगळ्याच गोष्टी या धोरणात असतात. गुण्यात म्हणजे आपण तो गुन्हा शब्द न वापरता धोरण हा शब्द वापरूयात. धोरणात सगळ्या गोष्टी केल्या जातात. धोरणाच्या बाहेर काही जरी असलं तर ते समाजात मान्य होत. धोरणाच्या बाहेर काही असेल तात्यासाहेब, काही असू द्या, ते समाजात मान्य होत. मग साधे हे बटणं आहेत ना, बटणं, ही बटणं सुद्धा धोरणात लावावी लागतात. असा वेळा आपल्या गावात अजून जन्माला यायचा राहिलेला आहे की त्यांनी ही बटणं खाली वरती लावली. बस लावतात ना असे काही लोक, मी तुम्हाला लावून दाखवतो अशा पद्धतीने, म्हणजे प्रॅक्टिकल. असं जर कोणी बटन लावलं तुम्ही सगळे काय म्हणणार? सगळे काय म्हणणार त्याला? सगळे तुम्ही नावं ठेवणार. हा काही धोरणात दिसत? हा, साधी बटणं धोरणात नसल्यावर त्याला समाजात मान्यता प्राप्त होत नाही. आपला परमार्थ धोरणात आहे का नाही याची अजून आपल्याला शाश्वती आलेली नाही. विठ्ठल आता धोरण म्हणजे नेमकं काय तर संतांचे शब्द. संतांनी त्यांच्या परमार्थातून त्यांना परमार्थ करत असताना जी आलेली अनुभूती आहे ती अनुभूती म्हणजे धोरण. ती अनुभूती म्हणजे तो सिद्धांत. कारण सिद्धांताशिवाय कुठलीच गोष्ट नाही. हो, सिद्धांत. आणि त्या सिद्धांतामध्ये आपला परमार्थ जसाचा तसा परफेक्ट बसतो का या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा भक्तीचा प्रवास सुरू असताना सुरुवातीला जी अवस्था, जी स्थिती होती ती स्थिती त्यांची एक विशिष्ट साधना केल्यानंतर चेंज होते, परिवर्तन होते. आलं का लक्षात? आपण तुम्ही सुद्धा परमार्थ करतो. परमार्थात प्रवेश करताना दृष्टांत लक्ष देऊन ऐकायचं. परमार्थात प्रवेश करताना आपली जी श्रद्धा असते ती उंच कोटीची असते. दर्जेदार त्याला आपण म्हणतो. काय दर्जेदार श्रद्धा त्याला आपण म्हणतो. उंच कोटीची श्रद्धा घेऊन आपण परमार्थात प्रवेश करतो. आणि परमार्थात प्रवेश झाल्यानंतर हळूहळू आपल्याला परमार्थिक क्षेत्रातलं काही अंश नॉलेज, ज्ञान प्राप्त व्हायला लागतं. आणि जसं जसं ज्ञान प्राप्त व्हायला लागतं तसं तसं आपल्या श्रद्धेचा जो कळस आहे तो ढासळत जातो. ज्ञानात भर होत जाते. बरं का महाराज? ज्ञानात भर होत जाते आणि श्रद्धेचा कळस मात्र ढासळत ढासळत खाली येतो. एखाद्या एक विशिष्ट स्थितीला जाऊन जर विचार केला तर ज्ञान भरपूर होतो पण श्रद्धाहीन होऊन ठेवतो. विठ्ठल बाजारामध्ये एखादी वस्तू एखाद्या कंपनीने लॉन्च केली, नवीन वस्तू लॉन्च केली आणि ती संपूर्ण जगापर्यंत, जगातल्या कानाकोपऱ्यापर्यंत ती पोचावी म्हणून कंपनी त्याच्यासाठी एक विशिष्ट नियोजन करते. काही त्याच्यासाठी माणसं नेमणूक देते. त्यांना काम दिलं जातं की आपलं हे प्रोडक्ट तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे. आपलं हे प्रोडक्ट तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे. प्रोडक्ट आपलं हे दर्जेदार आहे.
दर्जेदार का बनवलं जातं या संदर्भात मी पुढे बोलणार आहे. दर्जेदार प्रोडक्ट आहे, तळागाळापर्यंत पोचायला पाहिजे. खरंच पोचतं सुद्धा, पण जसं जसं क्वालिटी नंबर 1 पद्धतीची, क्वालिटी हाय क्लास पद्धतीची, क्वांटिटी कमी आहे सध्या. जशी जशी क्वांटिटी वाढते, बाकीचं तुम्ही समजतात, जशी जशी क्वांटिटी वाढते तशी तशी क्वालिटी मध्ये भेसळ. परमार्थात तसंच आहे. हो, परमार्थात प्रवेश करताना भगवंताविषयी जी आपली श्रद्धा आहे ती उंच कोटीची असते. पण ज्या वेळेस आपण परमार्थात, ज्याला आपण ज्ञान म्हणतो तात्यासाहेब, ते ज्ञान नसून आपल्या पतनाला कारणीभूत ठरणार एक साधन आहे. विठ्ठल हो, ज्याला आपण ज्ञान म्हणतो, ज्ञानाची गरज तरी कशासाठी? पहिला प्रश्न हा. तुम्हाला आता हे लाईट वगैरे लावण्याची गरज का वाचली? आता ह्या ठिकाणी हे जे लाईट वगैरे आपण लावून ठेवली याची गरज का साठी? तर अंधार झालं म्हणून. काही वेळानंतर 8-10 तास झाल्यानंतर उजेड होईल, मग लाईट चालूच ठेव का आपण? इथला लाईट जाईल लोकेशन काढे, उजेड परानंतर बी लाईट ठेवतात बा, असं नाही ना. या लाईटची आवश्यकता, या उदबत्तीची आवश्यकता फक्त आणि फक्त रात्र आहे म्हणून, बाकी याची गरज नाही. दुसरा दृष्टांत लक्षात नाही का? याची गरज नाहीच आहे. तसंच आहे, रात्र झाली म्हणून प्रकाशाची आवश्यकता आहे, अज्ञान आहे म्हणून ज्ञानाची आवश्यकता आहे. अज्ञान गेलं, ज्ञानाची काय करायची? अज्ञान गेलं, आता ज्ञानाला काय करायचं? ज्ञानाला 2 मार्ग आहेत. ज्ञानाला नम्रतेचाही मार्ग आहे आणि ज्ञानाला अहंकाराचाही मार्ग आहे. हो, आपण आपल्या ज्ञानाला कुठली दिशा देतो, आपण आपल्या ज्ञानाला कुठली दिशा देतो याच्यावर ठरतं की आपण भक्त आहोत का भक्त. विठ्ठल फक्त आणि फक्त अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानाची गरज असते, पण ते ज्ञान आपल्या भक्तीला कारणीभूत. एक तुम्हाला उदाहरण देतो, एक व्याख्या सांगतो ज्ञानाची आणि अज्ञानाची. अज्ञानाने जीवाला दुःख होतं हे सत्य आहे, अज्ञानाने जीवाला दुःख होतं हे सत्य आहे, पण ज्ञानाने जीवाचं पतन होतं हे तेवढं सत्य आहे. विठ्ठल ज्ञानाने जीवाचं पतन होतं. मी तुम्हाला माऊलींच्या भाषेत सांगतो, लहान बाळ जे बाल अवस्थेमध्ये असतं, ते बाल अवस्थेचं बाळ आईच्या मांडीवर नग्न अवस्थेत असतं. आई त्याला प्रेमाने पाहणा पाजते, बरं का? आई प्रेमाने त्याला दूध पाजते, पण दूध पित असताना आई त्याच्यावर उपकार करते, आई त्याला जीव लावते, आई त्याला प्रेम करते, आणि तरी सुद्धा त्याच्या पायाचे तो एक पाय तो आईच्या तोंडावर खाप दिशे मारतो. आई त्या पायाला मारत नाही, त्याच्या पायाचं चुंबन घेते, मुका घेते. हो, लेकराने लाज जरी मारली तरी आई त्याच्या पायाचं मुक्का घेते. आता तोच मुलगा 21 वर्षाचा हो द्या आणि त्याला फक्त असं म्हणू द्या, तुला काही समजत नाही, मरी माय खायची, तुला भलतं समजस. आपल्याकडे असंच म्हणतात ना. हां, आई तीच आहे आणि मुलगाही तोच आहे. एक विशिष्ट अवस्था अज्ञानामुळे आणि ज्ञानामुळे. अज्ञानामुळे तुम्ही काही चुका तुमच्या जीवनामध्ये केल्या असतील, त्याला यदा कदाचित भगवंत माफ करेल. पण ज्ञानामुळे आपण जर चांगलं कर्म जरी करत असू आणि जर वृत्ती शुद्ध नसेल तर माफी नाही. विठ्ठल एकदा तुम्हाला समाज माफ करेल, एकदा तुम्हाला आई वडील माफ करतील, एकदा तुम्हाला संत सुद्धा माफ करतील, एक वेळा तुम्हाला देव सुद्धा माफ करेल, पण कर्म माफ करणार नाही. हो, आणि जर आपल्या ज्ञानाला
आपल्याला दिशा दाखवता आली नाही. आणि ज्ञानाला दिशा दाखवण्यासाठी एक साधन माऊलींनी सांगितले, ते म्हणजे विवेकाचं साधन. हो, जर जीवाकडे विवेक नसेल तर त्याच्या ज्ञानाला कुठली दिशा दाखवायची हे त्याला कळणार, त्या भगवत भक्ताला कळणार नाही. आणि न कळल्यामुळे त्याचं पतन झाल्याशिवाय राहणार नाही. परमार्थ करत असताना एक अज्ञान अवस्था आहे, एक ज्ञान अवस्था आहे आणि एक स्थितप्रज्ञ अवस्था आहे. आपण कुठे अटकतो तर आपण ज्ञान अवस्थेत अटकतो. ज्ञान अवस्थेत का अटकतो? कारण ज्ञानाला आपण नम्रतेची दिशा दाखवलेली नाही. आपण आपल्या ज्ञानाला दिशा दाखवली, ती म्हणजे अहंकाराची. हो, अहंतेने नाडी अला, अहंतेने नाडी अला, अहंतेने नाडी अला. तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला, तुका म्हणे वाया गेला. अहंतेने नाडीला, तुका म्हणे वाया गेला. हो, आपल्या ज्ञानाला आपल्याला दिशा दाखवता येत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज विशिष्ट अवस्थेपर्यंत पोहोचले. ज्ञानाला दिशा नाही दाखवली तर ज्ञान गिळून टाकलं. ज्ञान गिळून गावा गोविंदा, ज्ञानाला गिळूनच टाकलं. आणि मग नंतर जी अवस्था प्राप्त झाली ती म्हणजे स्थितप्रज्ञ अवस्था. हो, आता कसं वाटतंय? परमार्थ करताना एखाद्या आयोजकाला मी विनंती करतो, सत्कर्म करणार त्रास तर होईल. हो, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये रावणाला खूप त्रास झाला सीता चोरताना, असं काही लिहिलेलं नाही कुठे. तुम्हाला वाटत असेल पण मी जे आहे ते सांगतो. सीतेला चोरताना रावणाला खूप अट्टाहास करावा लागला आणि तेव्हा कुठेतरी जाऊन रावणाला सीता चोरता आली. असं काही कुठे झालं नाही. हो, दुःशासनाला कौरवाला बरं का त्या द्रौपदीला छळत असताना खूप नियोजन षडयंत्र रचावे लागले, खूप अट्टाहास करावे लागले आणि मग कुठेतरी जाऊन ते त्यांच्या त्या षडयंत्रामध्ये खूप अट्टाहास करून ते पूर्ण त्यांना तो षडयंत्र करता आला. असं काही झालं इतिहासामध्ये असं एकही उदाहरण नाही की वाईट माणसाला, दुष्कर्म करणाऱ्या माणसाला त्रास झाला. असं ज्या अर्थी आपल्याला त्रास होतो त्या अर्थी आपण सत्कर्म करतोय. विठाल स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे, जर कुठलाही कर्तव्य गाजवत असताना, कुठलंही कर्म करत असताना जर तुम्हाला कुठलाच प्रकारचा त्रास होत नसेल तर आधी आपल्या कार्याची आपणच सगळी माहिती काढावी. नेमकं आपण बरोबर आहे का नाही आपला. असं कसं असतं, आपल्याला इथून आता सुरतला जायचंय. सुरतला जायचं म्हटल्यावर जो रस्ता आहे, जो रोड आहे तो नॅशनल लेवलचा आहे ना. आणि नॅशनल लेवलच्या रोडावर गेल्यानंतर एक दोन गाड्या त्या आडव्या यायलाच पाहिजे. आणि जर एक पण गाडी आडवी येत नसेल तर आपण ना सुरत ना रस्ता चुकाय घ्या बा. विठ्ठल थोडक्यात सांगायचं असं आहे की आपला रोड हा जर व्यवस्थित असला, आपला मार्ग जर व्यवस्थित असला तर आपल्याला त्या मार्गावर आडवे येणारे 2-4 गाड्या, हो, आणि जर येतच नसतील तर समजून घ्या आपण एखादा गाड रस्ता धरलेले तर कुत्रं बी जात नाही. विषय सोडून द्या. हो, आपला मुद्दा असा आहे की परमार्थ करताना जीवाला स्थितप्रज्ञता अवस्था प्राप्त व्हायला पाहिजे, जी तुकोबारायांना प्राप्त झाली, जी तुकोबारायांना प्राप्त झाली. आपण परमार्थ करताना एखाद्या आयोजकाला त्याचं कर्तव्य गाजवत असताना, त्याचं कर्तव्य पार पाडत असताना जर एखाद्याने एखादा शब्द चुकीचा वापरतात लोक, त्याबद्दल अडचण नाही. याला किती राग येतो त्याच्यावर डिपेंड आहे, हा स्थित आहे का नाही असं. बरोबर आहे का नको? आपल्याला किती राग येतो याच्यावर डिपेंड आहे ना ते. आपण शीघ्रकोपी होतो, आपल्याला राग येतो, बरोबर आहे का नाही. ज्या अर्थी आपल्याला राग येतो ते अर्थी परमार्थातली साधना आपली अपूर्ण आहे. विठ्ठल परमार्थामध्ये 2 बाजू आहेत, एक अंतरंगाची बाजू आहे आणि एक बाह्य रंगाची बाजू आहे.
बाह्य रंगामध्ये लोकांनी मला चांगलं म्हणावं, बाह्य रंगामध्ये लोकांनी मला चांगलं म्हणावं, माझ्या कार्याची वाहवाही करावी, माझं नाम लौकिक व्हावं, या उद्देशाने फिरणारी माणसं ते सुद्धा साधनेने जर अपूर्ण राहिले तर त्यांचा तो ध्येय, त्यांचं ते उद्दिष्ट कधी पूर्ण होत नाही. कारण त्यांना आतून आधी तिकडून प्रवास करून यावा लागतो. जर तिकडचा प्रवास थोडासा जरी नसला ना, आधा हाकीम जान खतरे में. जर आपला तिकडचा प्रवास जर थोडाही झालेला नसेल तर आपल्याला व्यावहारिक जीवनात काहीच करता येणार नाही. आपण आतून जर आपल्याला मजबूत केलं नाही, आपण आपल्या भाषेत म्हणू शकतो स्ट्रॉंग केलं नाही. आता आपण आतून मजबूतच आहोत, फक्त आपल्याला अज्ञानाने ग्रासलेला आहे, आपल्याला अज्ञानाने ग्रासलेला आहे. वाघाचं पिरडू छोटंसं असताना शेळ्यांमध्ये चाललं गेलं. आता लहान होतं म्हणून त्याचे दुधाचे दात होते, त्याला हिंसा वगैरे काही करता येत नव्हती, डरकारी वगैरे काही फोडता येत नव्हती. आणि अशा लहान अवस्थेमध्ये, अज्ञान अवस्थेमध्ये शेळ्यांमध्ये गेल्यानंतर त्याला असं वाटायला लागलं मी ही शेळीच आहे. बकरीसारखा म्याह करायचा, शेळीसारखा चारा खायचा, हो, आणि जिभेने पाणी प्यायचा. हां बरोबर का? जिभेने पाणी पिणारा हिंसक प्राणी असतो का अहिंसक असतो? हिंसक असतो. तरी त्याला कळत नव्हतं मी या जातीचा नाही, पण तरी सुद्धा तो त्यांच्यातच लहानाचा मोठा झाला. आता शेळ्या असतात छोट्या छोट्या, वाघ असतो मोठा, तो त्या सगळ्यांमध्ये उंटून पडायचा, पण तरी त्याला असं वाटत नव्हतं की मी वाघ आहे असं. हो, बराच वेळ निघून गेल्यानंतर त्याच्या जातीच्या, त्याच्या धर्माच्या, त्याच्या त्या पंथातल्या लोकांनी त्याला पाहिलं. ते गिराईक आपलं दिसतंय, तिकडे काय करतंय नेमकं? हो, वाघ आहे तो, पण तिकडं करतो काय नेमकं? बकऱ्यांमध्ये, त्या शेळींमध्ये करतो काय? सगळे त्याच्याकडे जायला लागले त्याला भेटण्यासाठी. सगळ्या शेळ्या पळत सुटल्या, शेळ्यांसोबत तोही पळत सुटला भीतीपोटी. कारण शेळ्यांच्या अंतःकरणामध्ये भीती असते वाघाची. याला कशाची भीती? मुळात हा वाघच आहे, पण भ्रमाने ग्रासलेला आहे. हो, भ्रमाने ग्रासलेला आहे. सगळ्यांनी कमिटी केली, सगळे एकत्रित आले, त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला म्हटलं बाबा तू ऐकून घे, तू शेळी वगैरे काही नाही आहेस, तू वाघ आहेस, वाघ. तो म्हणे काही बी सांगतो, अंधश्रद्धा रासाई. एखाद्याला जर सांगितलं ना आपण परमार्थिक दृष्टिकोनाने, आपण म्हणतो काकड्यामध्ये मी वासुदेव तत्वता कडो येईल विचारता. हो, मी वासुदेव तत्वता असं लोकांना सांगितल्यानंतर त्याला पटत नाही मी देव आहे असं. आजही तुका म्हणे सांगू किती तो या भगवंताच्या मूर्ती, हे लोकांना सांगितल्यावर पटत नाही, पटत नाही. तुम्ही देव आहात हा सिद्धांत खरा आहे, तरी सुद्धा लोकांना ही गोष्ट पटत नाही. त्याला कशी पटणार? तो म्हटले काही सांगतात, अंधश्रद्धा आहे ती, तसं काहीच नसतं. देव फक्त मंदिरात असतो, वाघ फक्त जंगलात असतो, गावात वाघ राहत नाही. ते म्हटलं याचा भ्रम दूर करावाच लागेल. त्याला घेतला, एका तलावाजवळ आणलं, आणि तलावाजवळ आणल्यानंतर त्याला त्याचं प्रतिबिंब दाखवलं आणि त्याला सांगितलं बघ आमचं प्रतिबिंब बघ आणि तुझंही प्रतिबिंब बघ. कुठेतरी जाऊन शंकेचं निरसन झालं. भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्याने मन धुतले, आत्मस्वरूपे घातले हिरोनिया. हो, आपल्याला तसंच, आपण आतूनच स्ट्रॉंग आहोत. मुळात आपण कोण आहोत हा प्रश्न आपला सुटलेला नाही, आणि म्हणून दुःखाला कारण विठ्ठल. आपण कोण आहोत हा प्रश्न आपला सुटत नाही, म्हणून एक विशिष्ट अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही, एक दर्जेदार स्थितीपर्यंत आपण जाऊ शकत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराज तिथपर्यंत गेले.
कुठल्या अवस्थेपर्यंत गेले की मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. काय मी देह नसून मी आत्मस्वरूप आहे. ज्या भगवंताला मी इकडे तिकडे शोधतोय तो भगवंत माझ्यामध्ये माझ्याच मध्ये आहे, बाहेर कुठे नाही. म्हणून अभंगाच्या आता कोठे दावे मान, आता कोठे दावे